कोणीही पैसा आणू नका. सुरुवातीला पात्र वाढून द्या. चला वाटात कोणी थांबू नका. चला वाटात कोणी थांबू नका. चला चला वाडी कोणी चला. पहिल्या गोष्टीला कोणी बसू नका. वाढण्यासाठी सहकार्य करा. हो ही गोष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं काम काय केलं तर एक सैन्यामध्ये भरती करायची. काय करायचे? हो मावळे बरं का. आणि मावळे भरती करून त्यांना शिक्षण द्यायचं देश सेवेचं. म्हणून महाराजांचे अभंग येतं बरं का. असे अभंग येतं. हा महाराष्ट्र धर्म बाटला वगैरे वगैरे अशा पद्धतीचे महाराजांचे अभंग आहेत. मला ते 4-5 अभंग आहेत मला पाठ नाहीत आता. पुढच्या वर्षी केलं कीर्तन तर तेच संपूर्ण चरित्र सांगू आपण. विठाला विठ्ठल असा महाराजांचा बडेजाव वाढला बरं का. आणि बडेजाव वाढल्यानंतर महाराजांचं सगळीकडे जय जयकार होऊ लागला. जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनाला छत्रपती महाराज येऊ लागले. कुठं? लोहगाव मध्ये. कुठे? लोहगाव मध्ये. असे ठिकाण आहेत छत्रपती महाराज कीर्तनाला यायचे. आणि छत्रपती महाराज कीर्तनात बसायचे. एकदाचा प्रसंग आहे. सगळ्या मुसलमानांनी वेढलं. संपूर्ण येवन सैन्य आलं आणि महाराज कीर्तनात आहेत. जगद्गुरु तुकोबारांनी प्रार्थना केली. सगळे शिवाजी महाराजच दिसू लागले त्यांना. त्यामुळं ते सैन्य भयभीत होऊन मुसलमानाचं पळून गेलं. अशा प्रकारचं चरित्र आहे. कितीतरी चरित्र आहे. एक एक गोष्ट नवलाचीच आहे. महाराजांचं प्रसिद्धी झाली आणि प्रसिद्धी झाल्यानंतर गमत अशी भजन कीर्तन सगळे लोक यायचे लोहगावला कीर्तन. आणि लोहगावला कीर्तन तर लोहगावच्या कीर्तनामध्ये ते शिवबा कासार त्यांचे टाळकरी. शिवबा कासार म्हणजे समर्पित जीवन. आणि त्यामुळं तुकाराम महाराजांच्या नादी लागल्यामुळं गंमत अशी झाली. शिवबा कासाराची घराची परिस्थिती घसरली. ज्या वेळेला माणसं भजनाच्या नादी लागतात की नाही त्यावेळेला कलाकाराची सुधरती आणि भजनाला लागलेल्या माणसाची घसरती. अशी विशेषता आहे. अरे वा. अरे तुम्ही तर बरोबरच बोलले बरं का. ठरवून घेणारा कीर्तनकाराची सुधरती. आमच्यासारखी मारुतीतच आहे अजून. हो पहिली तरी स्वतःची होती. आता ती बी गेली. भाड्यानेच वापरतोय आता ते. विठाला विठाला. अर्थात शिवबा कासार नादी लागली महाराजांच्या नादी लागल्यामुळं त्याच्या बायकोला भरता राग यायला लागला. कोणाचा? शिवबा कासाराचा नाही, तुकाराम महाराजाचा. म्हणजे हा बुवा बर का. हो हा बुवा येतो कीर्तन करतो काय घेत नाही. आणि घेत तर नाहीच पण दुसरा घेतो त्याला बी घेऊ देत नाही म्हणे. हा का? तट्टा वृषभाशी दाना इथपर्यंत अगदी निकराचं वागणं. हो जेथे कीर्तन करावे तेथे तिथं जेवायचं नाही. मग जेवायला घरी यायचं. म्हणजे घरी काम करायचं नाही आणि जेवायला घरी यायचं. ह्याच्या बापाने ठेवले. खवळली ना शिवबा कासाराची बायको. पण म्हटले आता असं नाही करता येणार. मग तिनं जरा राजकारणी माणसाची दीक्षा घेतली होती. वरून हसायचं ना आतून कपट ठेवायचं असं पक्क ठरवलं होतं. तिनं विचार केला तुकाराम भाऊची खोडच मोडायची बरं का. खोडच मोडायची. आणि मग खोड मोडायची म्हणून मग महाराजांचं ते आजोळ बरं का. लोहगाव काय महाराज जगद्गुरु तुकोबाराचं आजोळ आणि टाळकरी शिवबा कासारांचं गाव. आणि मग महाराज तिथं थांबले. तर शिवबा कासाराच्या त्यावेळी नेमकी दिवाळी आली. दिवाळीमध्ये शिवबा कासाराच्या बायकोने आयडिया केली की आता आहे ना तुकाराम भाऊची खोड मोडायला आता बरोबर टाइम मिळाला. आणि त्या काळामध्ये महाराजांना तिनं आंघोळीला बोलवलं बरं का. आंघोळीला बोलवलं. ज्या शिळेवर आंघोळ केली आजही आहे आणि त्याच्यावर स्नान करायचे महाराज. आणि मग आता शिवबा कासाराचं घर जवळच. तिनं सांगितलं तुम्ही आंघोळीला या. म्हटले मी इथंच आंघोळ करतो फक्त तुम्ही पाणी आणा आणि तुमच्या पाण्याने मी आंघोळ करतो. शिवबा कासारला भलता आनंद झाला की आपली बायको सुधारली बुवा. हो पण त्याला काय माहिती काय सज्जनाशी न कळे दुर्जनाची बुद्धी असं आहे. शिवबा कासारला आनंद झाला. महाराज आल्याबरोबर शिवबा कासार पुढे गेले. गळ्यातला विणा घेतला, शिपोळ्या घेतल्या, देवळी ठेवल्या, कुंटीला विणा अडकवला. महाराज हो माझी बायको आता सात्विक झाली आणि तुम्हाला आता आंघोळ घालणारे मी आहे ना तुला हार घेऊन येतो.
हार फुलं घेऊन येतो तुमच्या पूजेला, तोपर्यंत तुमची आंघोळ होती. हो जगद्गुरु तुका म्हणाले काय हरकत नाही शिवबा या तुम्ही. हो महाराज शिवबा कासार गेले. गेल्यानंतर आहे ना हो हिना ठरवलं होतं असं पाणी कडक उकळवलं आणि उकळवलेलं पाणी महाराजांना सांगितलं बसा महाराज स्नानाला. महाराज त्या शिळेवर गेले स्नानाला आणि हिना ना ते भांड जे उचललं कडक उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर ओतलं बरं का, एकदम ओतलं. महाराजांनी शिवबा कासाराला हाक नाही मारली. हो कोणाला गावातल्या सरपंचाला कोणाला नाही. मग थेट देवाकडं जळे माझी काया आणायला गेलेले आहेत. आणि इकडं शिवबा कासाराच्या मंडळीने अंगावर पाणी ओतलं पण कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. तुम्हाला सांगू का जो मनुष्य तक्रार करत नाही तो साधू असतो, लक्षणच करा. आणि संसारी असतो तो तक्रारच करीत असतो. काय काय तक्रार करतात, मीठ कमी झालं तरी तक्रार करतात कालवणाला, आणि मीठ जास्त झालं तरी तक्रार करतात, आणि कालवण नसल्यावर तर मग तक्रारच. आंघोळीला पाणी मिळालं नाही तक्रार, नाही मिळालं तक्रार, तक्रार आणि तक्रारच. गावात लाईट नाही तक्रार, गावात लाईट आली तक्रार, टीव्ही चालू केला तक्रार, तक्रार आणि तक्रार. हेच जीवन ज्याचं त्याला म्हणायचं संसारिक. आणि जो तक्रारच करत नाही ना विना तक्रार, आणि केली तरी कोणाकडं, साक्षात देवाकडं. जळे माझी काया लागला कोणवा, हे केशवा धाव धाव. आणि मग परमात्मा आले आणि जगद्गुरु तुकोबाराच्या अंगाचा दहा ते पाणी होतं ना अगदी एकदम थंड सुंदर छान अशा प्रकारचं झालं चरित्र का महाराजांचं. अर्थात असे कीर्तन अशा प्रकारचा जगद्गुरु तुकोबाराचा बोलबाला आणि जगद्गुरु तुकोबाराच्या तत्वज्ञानाचा गाथेचा रामेश्वर भट्टापर्यंत गेला हा प्रकार. रामेश्वर भट्ट आले, सांगितलं हे काव्य करायचं नाही. काव्य बुडवलं. बुडवल्यानंतर महाराज 42 दिवस ज्या शिळेवर बसले त्या शिळेचं मंदिर मंदिरात आहे. कुठे, जगद्गुरु तुकोबाराच्या मंदिरात नेऊन ती शिळा ठेवलेली, त्याचं मंदिर झालं. आणि त्याला विशेष म्हणजे पंतप्रधान त्याच्या उद्घाटनाला आले होते. हे जगद्गुरु तुकोबाराचे वैभव. विठाला विठाला नामचिंतनाचा भर संपूर्ण जगाला तत्वज्ञान असं देत देत जगद्गुरु तुकोबाराचं जीवन असं परिपूर्णतेपर्यंत पोहोचलं. जगद्गुरु तुकोबाराचा एवढाच उपदेश की सगळ्या जणांनी चिंतन करा. कशाचं करा, हरिनामाचं चिंतन करा. त्याच्यामध्ये सगळ्याची उपलब्धी आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल, अशा प्रकारचा. आणि नका पडू गव्हाळाचे भरी तिथे आहे थोरी नागवन. नागवन आहे, कुठे जाऊ नका, फक्त नामचिंतन करा. या नामचिंतनामध्ये सगळं काही प्राप्त होईल. कुठल्याच प्रकारचं सगळ्या गोष्टी येतात. या करता नामचिंतन करा. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आपल्या संपूर्ण समर्पणाचा विधी सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली. काय, विठ्ठला मोचे जीवन, विठ्ठला
विठ्ठल आहे, झाड विठ्ठल आहे, तृण विठ्ठल आहे, पाषाण संपूर्ण जगात, आणि त्याला माझं समर्पण आहे. विठ्ठलामुचे जीवन, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल गोप्त वित्त गोप चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ. त्याच्यापेक्षा आहे ना एक अभंग आपण दिंडी काढताना म्हणतो का, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चार, विठ्ठल सुखा विठ्ठल सुखा. पहा हे की नाही, केवढी धारणा आहे. याला म्हणायचं खरा परमार्थ. आणि ही वृत्ती ज्या वेळेला येते ना त्यावेळेला हर एक मनुष्य तुकाराम महाराज होऊ शकतो. विठाला विठाला सुखा विठ्ठल आहे पण दुःखा विठ्ठल नाही आपल्याला, आहे की नाही. जरा भजन केलं आणि उशीर झाला ज्यावेळेला रामभाऊ कसं काय होतं. नाही आता आम्ही भजन करणार, तुम्ही व्यवस्था करणार आहे. आम्ही भजन उशीर झाला जरा आणि आम्ही भजन जेवण नाही लवकर, हे रामभाऊ काय अक्कल नाही काय, हा कशाला करता मग सप्ते, आहे की नाही. जेवण विठ्ठल दुःख नाही अजिबात, सुखा विठ्ठल. हो आहे की नाही, ही गोष्ट आहे. पण महाराज जगद्गुरु तुकोबाराची धारणा किती, विठ्ठल सुखा. हो जरा आमची भाषा सांगू का बरं का बाबा. दुःख चैतन्याच्या ठिकाणी दुःखाचा त्रैकालिक अत्यंत अभाव, अशा प्रकारची जी भक्तीची संपूर्ण समर्पित मनोवृत्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराचे हे अभंग आहे. अरे का लक्षात. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये समग्र परमार्थ परमात्मा अशा प्रकारची धारणा. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी उपलब्ध व्हायच्या त्या सगळ्या देवाच्या नामचिंतनाने. म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलं म्हणा हरिहरी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिहरी तुम्ही म्हणाल सगळं करा, पण आपण एवढंच करीत नाहीत, बाकी सगळं करतो अगदी. विठाला विठा 12:15 वाजता टाकायचे. तर आपल्याला हळूहळू हळूहळू इकडे लक्ष देत 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 फुलं वाटून टाका, आमच्याकडे बी इकडे देऊन टाका, पण हळूहळू आणि लय गडबड न करता द्या फुलं. विठाला विठाला. अर्थात संपूर्ण गोष्टी ईश्वर नामचिंतनाने प्राप्त होतात. अनित्यत्वाचं ज्ञान विठ्ठल नामचिंतनाने झालं आणि मिथ्यात्वाचं ज्ञानही सुद्धा विठ्ठल नामचिंतनाने झालं. गुरुही सुद्धा विठ्ठल नामाने भेटले. स्वप्नामध्ये साकार जरी गुरु भेटले नसले तरी सुद्धा स्वप्नात गुरु भेटले. कशाने? विठ्ठल नामचिंतनाने. का? महाराजच सांगतात. हो काय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. सगळं नाम विठ्ठलाच्या नामचिंतनाने सगळं काय होतं बरं का. ऐशी कर्म साम्य दशा जेथ होय गिरेशा तेथ श्री गुरु पैसा भेटे चिकी. अर्थात विठ्ठल नामचिंतनाचा प्रभाव एवढा मोठा किंवा भगवत नामचिंतनाचा प्रभाव एवढा मोठा की गुरुही भेटले आणि तत्वाचं ज्ञानही झालं. या सगळ्या गोष्टी होतात त्या त्यामुळे होतात. जे जे मिळतं अपेक्षित ते सगळं त्या नामचिंतनामुळे मिळतं. देवाच्या चिंतनात सगळं काही येऊन जातं. विठाला सगळं काही देवचिंतनामध्ये नामचिंतनामध्ये मिळतं. जगद्गुरु तुकोबारायला अष्टमहासिद्धी होत्या. काय होत्या? अष्टमहासिद्धी बरं का. अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी न वजती दुरी दवडिता. हे जे कशामुळे झालं तर ईश्वर नामचिंतनामुळे विठ्ठल नामचिंतनामुळे मिळालं बरं का. आता तुम्ही म्हणताल बुवा तुम्ही सांगायला लागले वृद्धी सिद्धी होत्या आणि त्यांना तर घरात खायला नव्हतं, आहे की नाही. घर चंद्रमौळी होतं, चुलीवर हरळी होती आणि केळीवर नारळी होती. अशा प्रकारची अवस्था होती म्हणतात, नाही का नाही. पण तुम्ही बा आजही पेठेला आणि आतमध्ये जगद्गुरु तुकोबाराचे 2 वाडे आहेत बरं का. अजूनही तेच वाडे येतं. किती? 350-400 वर्षाची वाडी. ध्यानात ठेवा. पेठेचा वाडा बघितला का तुम्ही आणि पलीकडचा वाडा, 2 वाडे आहेत महाराजांचे बरं का. हो हे महाराजांनी लिहिले घरचंद्र. हे जे जो देऊळवाडा बांधलाय की नाही आता देऊचा, तो सगळा देऊळवाडा कोणी बांधलाय? जगद्गुरु तुकोबारांनी बांधला. मंदिराचा जीर्णोद्धार केला जगद्गुरु. किती पैसे आहेत अजून तरी तुम्ही तसे मंदिर बांधून दाखव बरं. गेवराई आखी गेवराची मंडळी आहे काय. जाऊ द्या त्याच्या पुढे चला. ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर कोणी बांधलं? जगद्गुरु तुकोबारांनी बांधलं. अजूनही किती कुठल्या प्रकारचे सुधारित आले इंजिनियर काय आले तर त्याच्यात काही बदल करावा असं ठेवलं नाही. इतकं सुंदर. आणि दगड किती आहे अजून 10,000 वर्ष टिकला असा दगड आहे. त्याचा निर्वाळा दिला. कशाचा? दगडाची पारख किती होती तुकाराम महाराजांना पहा.
की निधान 10,000 वर्ष मंदिर टिकल असं ज्ञानोबाराचं मंदिर कोणी बांधलं? मग त्यांच्याकडे पैसे नव्हते का? आहे की नाही? आपल्याला आपले पत्र निघाणार आणि आपण श्रीमंत आहे. आणि तिथं एवढे मंदिर बांधले महाराजांनी. ते झालं कशाने ते सांगतात. विठ्ठल नामात, अर्थात हे विठ्ठल नामामुळे झालं आणि विठ्ठल नामामुळेच होत असतं अशा प्रकारचं. म्हणून महाराजांच्याकडे वृद्धिसिद्धी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला पाठदिशी सांगतो, थोडक्यात ऐका. विठ्ठला विठ्ठला पहा, हे रामेश्वर भट्ट आहेत ना, अत्यंत विद्वान. आमच्या मोठे सरांना रामेश्वर भट्टाचं चरित्र माहित आहे सगळं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संपूर्ण ज्याच्या डोक्यात अशा प्रकारचं मोठं डोकं असलेला व्यक्ती होता. हो, आणि ते अहंकार, ज्याला ज्याला ज्ञान येतं ना त्याला त्याला अहंकार येतो. ही गोष्ट लई सरळ आहे. आळंदीला पोरं आले ना, सुरुवातीला आल्यानंतर कोणाचंही काम ऐकतात, पण वाजवायला लागल्यानंतर आणि गायला लागल्यानंतर कंबर बांधल्यावर तर काय प्रश्नच मिटला. आटोनी वेटोनी बांधीला ज्ञान आलं की अहंकार येतो बरोबर त्याच्यावर का. रामेश्वर भट्टाकडे एवढा असल्यामुळे प्रचंड अहंकार. निघाले ते पुण्यावरून येत असताना अनगडशाह फकीराची विहीर दिसली तिथं. नीट ऐका बरं का, महाराजांचं चरित्र आहे. अनगडशाह फकीराची विहीर दिसली आणि तिथं विहीर उत्तम सुंदर काळं डोम सुंदर असं पाणी आणि वरच पाणी बरंच. त्यांची पूजेची विहीर होती त्या अनगडशाह फकीराची. आता गंमत काय झाली, अनगड 10 होऊ लागला, इतका 10 होऊ लागला जोरात, इतका 10 होऊ लागला ते काही सहन होईना. परत विहिरीमध्ये उडी टाकली. बऱ्याच वेळ मी पोले पोले बाहेर आलं की अंगाचा 10 व्हायचा. जितका अंग बाहेर येईल तेवढा 10 व्हायचा. काय करावं काय नाही. शिष्यांना सांगितल्यानंतर शिष्य म्हणले, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, जवळच आळंदी आहे, आपण ज्ञानेश्वर महाराजांचं अनुष्ठान करू, ज्ञानेश्वर महाराज तुमच्या देहाचा श्रद्धा शांत करतील. ते म्हटले बरोबर आहे. आता शिष्य भारी असतात. ते म्हटलं पण इथून आता 15-16 किलोमीटर जायचं, कसं जायचं? आता आहे ना, चला आपल्याकडे. देव दशमीला आले, दशमीपासून बीजेपर्यंत राहिले आणि बीजेच्या दिवशी सगळ्या लोकांना महाराज चला चला म्हटले. सगळे लोक म्हटले, आवलीने म्हटले आवली तू तरी चल. आवली म्हटली महाराज मी आले असते पण तुमचं पारमार्थाचं बीज माझ्या पोटात आहे. नारायण महाराज मला येता येणार नाही. भविष्य नारायण महाराज कोण होतात? मी आहे ना, त्याच्या अगोदर वैकुंठाला जावं अशा प्रकारची अपेक्षा जगद्गुरु तुकोबारांनी केली. ही विशेषता म्हणून जिजाबाईंनी सांगितलं पोटात परमार्थाचं बीज आहे. आणि ज्ञानेश्वरी वगैरे या सगळ्या ग्रंथाचा प्रचारक कोण आहे? मूळ केवळ आणि केवळ जगद्गुरु तुकोबाराचे चिरंजीव श्री संत तपोनिधी नारायण महाराज आहेत. विठाला जगद्गुरु तुकोबारा परमात्मा आले आणि त्या पद्धतीनं महाराज गरुडावर बसले. जगद्गुरु तुकोबाराने देव आले केलेल्या कराराप्रमाणे. आणि मग मात्र सगळ्या लोकांना जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती आमची. लोक म्हटले महाराज आशीर्वाद द्या ना. महाराज महाराज म्हटले कर्म धर्म तुम्ही करताना पाप आणि आशीर्वाद मागताना माझ्याकडे भडव्या हो तुमच्या बापाने ठेवलाय का? असं नाही होणार. मग तुमचं कर्म आहे की नाही. आता आम्हाला आहे ना, तुम्ही परवानगी द्या, आम्ही जातो. कुठे? देव आहे, वाढ वेळ झाला, उशीर झालेला आहे, वैकुंठा श्रीरंग बोलावे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात अंतकाळी विठो
जातो बरं का. पहिला अभंग, शेवटचा अभंग. पहिल्या अभंगामध्ये संपूर्ण गाथेचं सूत्र रूपाने भाव आहे आणि याच्यामध्ये फलरूपाने भाव आहे. असा परिपूर्ण असलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबाराच्या निर्याण प्रकरणातला, म्हणजे जातानी वैकुंठाला जाताना लिहिलेले जे अभंग आहेत त्यामध्ये जगद्गुरु हा तुकोबाराचा अभंग आहे. आजचा हा बीजेचा दिवस 12:15-20 श्री संत जगद्गुरु दुसऱ्या प्रहाराच्या मध्यांच्या वेळेला महाराज वैकुंठाला गेले बरं का. हो, देव कधी आले जगद्गुरु तुकोबाराला न्यायला? दशमीच्या दिवशी, म्हणजे दशमीपासून मोजा. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा आणि आज द्वितीया बरं का. हो, दशमीला आले महाराज. आल्यानंतर महाराजांना म्हटले चला, देव आले, चला म्हटले महाराज. जगद्गुरु तुकोबारा म्हटले देवा आज दशमीच आहे, आपण आजचा जागर करू, उद्याची एकादशी पूर्ण करू, पारणं सोडून द्वादशीला जाऊ. देव म्हटले काय हरकत नाही, तसं करू. त्या पद्धतीनं ठरलं. मग देवाला छानपैकी पाहुणचार केला. काय केला? कन्या खाऊ घातल्या. कन्या काय खाऊ घातल्या? कन्या. कन्या 2 माणसांनी खाऊ घातल्या, एक विदुरानी आणि एक जगद्गुरु तुकोबारा. दोघांच्याच कन्या. आणि या दोघांच्या कन्या खायला देवाला 4-4 हात आणावे लागले. हो, अशा प्रकारच्या कन्या. कन्या खाऊ. कण शब्दाचा अर्थ जगतातला वेचून वेचून ज्ञानाचा कण आणि भावनेचा कण जो त्या देवाच्या चरणी समर्पित केला त्याला म्हणायचं तुकाराम महाराजांच्या कन्या आणि विदुराच्या कन्या. हो, अर्थात पाहुणचार सुरू केला. पाहुणचार झाला. द्वादशीला मग देव म्हटले चला. नाही म्हटले आज नाही, आपण काय करू, कोणी येत आहे का बघू. महाराज चक्कर टाकून येतो म्हटले. लोकांची कुजबुज दिसायला लागली. आता शिमगा आलाय, शिमगा आलाय. हो, देवाकडे आले महाराज आणि महाराज म्हटले अहो देवा, लोकांना सवयचे एकदाच यांना बोंबलून घेऊ द्या. म्हणजे काय? महाराज म्हटले अहो सण आणलाय, पुरणपोळी खाऊ द्या यांना, छान बोंबलायचे, शिव्या द्यायच्या. आता एकदाच काय ते परिपूर्ण करून घेऊ द्या. ते झालं की प्रतिपदेच्या दिवशी आपण जाऊ. ठरल्याप्रमाणे शिमगा झाला. शिमगा झाल्यानंतर प्रतिपदेला देव जगद्गुरु तुकोबारा म्हटले चला ना. महाराज म्हटले आज आहे ना मी गावात चक्कर टाकून येतो सगळीकडे. महाराज परत चक्राला गेले. सगळ्याला म्हटले चला, देव आले तर वैकुंठाला न्यायला माझ्याबरोबर कोण पण येतं? कोणी आहे ना. आले महाराज. संध्याकाळ झाली यायला महाराजांना. महाराज म्हटले आता उद्या आपण आहे ना वैकुंठाला जायचं, म्हणजे बीजेच्या दिवशी, म्हणजे आज. त्याप्रमाणे हो जगद्गुरु तुकोबारा सकाळी उठले आणि स्नान वगैरे सगळं केलं. 10 ते 12 दिंडी वगैरे सगळा संपूर्णच्या संपूर्ण जिथून जगद्गुरु तुकोबारा वैकुंठाला गेले त्या वैकुंठ भवनाच्या तिथे आले. नांदुरकीच्या झाडाखाली भजन. हो, परमात्मा आलेला आहे, गरुड आलेला आहे. आणि या सगळ्या वैभव संपन्नतेमध्ये महाराजांनी ते शेवटचं कीर्तन केलं. काय अनुभव सांगितला जगाला. रज्जू सर्पाकार भासी, रज्जूवर भासलेला सर्प जसा खोट आहे तद्वत जगत खोटा आहे, म्हणूनच मी परमात्म्याचे पाय पकडले. दृश्य द्रुमाकार आणि हे संपूर्ण जगत आहे ना, हो दृश्य द्रुमाकार आहे. आणि म्हणून सर्वस्वाशी धनी म्हणजे परमात्मा स्वरूपाला मी प्राप्त झालो. आणि केवढी व्यापकता वाढली. तुकी तुकला तुका विश्वी भरोरी मुरला लोका. महाराज वैकुंठाला विमानात बसले आणि वैकुंठाला निघून गेले. कुडी सहित झाला गुप्त तुका. अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबाराचं वैकुंठ गमन. आणि या जगतातलं सर्वात मोठं आश्चर्य असं आजपर्यंत घडलं नाही, यानंतर परत घडेल असं शक्य नाही. अशा प्रकारची अलौकिक गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबारा आहे. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा अलौकिक, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी अलौकिक. हे वाचावं, बाकीचं काही वाचू नये. वाचलं तरी चालेल, पण त्यातली त्यात खरं वाचायचं असेल तर हेच वाचावं आणि जीवनात कृतार्थता करून घ्यावी. झालेली सेवा श्री संत जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी समर्पित करायची. गुरुजी गेले काय? विजेचा? अरे बापरे, मग आता कधी पोहोचायची? आता कधी पोहोचणार ती? दरवर्षी उशिरा करतात का? आपल्याला पण उशीरच झाला त्यामुळे. ज्ञानेश्वर ही गोष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं काम काय केलं तर एक सैन्यामध्ये भरती करायची. काय करायचे?
हो मावळे बरं का. आणि मावळे भरती करून त्यांना शिक्षण द्यायचं देश सेवेचं, म्हणून महाराजांचे अभंग येतं बरं का. असे अभंग येतं. हा महाराष्ट्र धर्म बाटला वगैरे वगैरे अशा पद्धतीचे महाराजांचे अभंग आहेत. मला ते 4-5 अभंग आहेत, मला पाठ नाहीत आता. हो पुढच्या वर्षी केलं कीर्तन तर तेच संपूर्ण चरित्र सांगू आपण. विठाला विठ्ठल. असा महाराजांचा बडेजाव वाढला बरं का. आणि बडेजाव वाढल्यानंतर महाराजांचं सगळीकडे जय जयकार होऊ लागला. जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनाला छत्रपती महाराज येऊ लागले. कुठं? लोहगावमध्ये. कुठे? लोहगावमध्ये. असे ठिकाण आहेत छत्रपती महाराज कीर्तनाला यायचे आणि छत्रपती महाराज कीर्तनात बसायचे. एकदाचा प्रसंग आहे, सगळ्या मुसलमानांनी वेढलं, संपूर्ण यवन सैन्य आलं आणि महाराज कीर्तनात आहेत. जगद्गुरु तुकोबारांनी प्रार्थना केली, सगळे शिवाजी महाराजच दिसू लागले त्यांना. त्यामुळं ते सैन्य भयभीत होऊन मुसलमानाचं पळून गेलं. अशा प्रकारचं चरित्र आहे, कितीतरी चरित्र आहे. एक एक गोष्ट नवलाचीच आहे. महाराजांचं प्रसिद्धी झाली आणि प्रसिद्धी झाल्यानंतर गमत अशी भजन कीर्तन सगळे लोक यायचे लोहगावला कीर्तन. आणि लोहगावला कीर्तन तर लोहगावच्या कीर्तनामध्ये ते शिवबा कासार त्यांचे टाळकरी. शिवबा कासार म्हणजे समर्पित जीवन. आणि त्यामुळं तुकाराम महाराजांच्या नादी लागल्यामुळं गंमत अशी झाली, शिवबा कासाराची घराची परिस्थिती घसरली. ज्या वेळेला माणसं भजनाच्या नादी लागतात की नाही, त्यावेळेला कलाकाराची सुधरती आणि भजनाला लागलेल्या माणसाची घसरती. अशी विशेषता आहे. अरे वा. अरे तुम्ही तर बरोबरच बोलले बरं का. ठरवून घेणारा कीर्तनकाराची सुधरती, आमच्यासारखी मारुती तसं अजून. हो पहिली तरी स्वतःची होती, आता ती बी गेली, भाड्यानेच वापरतोय आता ते. विठाला विठाला. अर्थात शिवबा नादी लागले महाराजांच्या नादी लागल्यामुळं त्याच्या बायकोला भरता राग यायला लागला. कोणाचा? शिवबा कासाराचा नाही, तुकाराम महाराजाचा. पुढे हा बुवा बर का. हो हा बुवा येतो कीर्तन करतो, काय घेत नाही आणि घेत तर नाहीच, पण दुसरा घेतो त्याला बी घेऊ देत नाही मी. हा का? तट्टा वृषभाशी दाना इथपर्यंत अगदी निकराचं वागणं. हो जेथे कीर्तन करावे तेथे तिथं जेवायचं नाही, मग जेवायला घरी यायचं. म्हणजे घरी काम करायचं नाही आणि जेवायला घरी यायचं. ह्याच्या बापाने ठेवले खवळली ना शिवबा कासाराची बायको. पण म्हटले आता असं नाही करता येणार. मग तिनं जरा राजकारणी माणसाची दीक्षा घेतली होती, वरून हसायचं आणि आतून कपट ठेवायचं असं पक्क ठरवलं होतं. तिनं विचार केला तुकारामबाची खोडच मोडायची बरं का, खोडच मोडायची. आणि मग खोड मोडायची म्हणून मग महाराजांचं ते आजोळ बरं का, लोहगाव काय महाराज जगद्गुरु तुकोबाराचं आजोळ आणि टाळकरी शिवबा कासारांचं गाव. आणि मग महाराज तिथं थांबले. तर शिवबा कासाराच्या त्यावेळी नेमकी दिवाळी आली. दिवाळीमध्ये शिवबा कासाराच्या बायकोने आयडिया केली की आता आहे ना तुकारामबाची खोड मोडायला आता बरोबर टाइम मिळाला. आणि त्या काळामध्ये महाराजांना तिनं आंघोळीला बोलवलं बरं का. आंघोळीला बोलवलं. ज्या शिळेवर आंघोळ केली ना भाऊ तुम्हीच म्हणा. चरणामध्ये येऊन जातो बरं का. पहिला अभंग शेवटचा अभंग. पहिल्या अभंगामध्ये संपूर्ण गाथेचं सूत्र रूपाने भाव आहे आणि याच्यामध्ये फलरूपाने भाव आहे. असा परिपूर्ण असलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबाराच्या निर्याण प्रकरणातला, म्हणजे जातानी वैकुंठाला जाताना लिहिलेले जे अभंग आहेत त्यामध्ये जगद्गुरु हा तुकोबाराचा अभंग आहे. आजचा हा बीजेचा दिवस 12:15-20 श्री संत जगद्गुरु शिराप्रहाराच्या मध्यांच्या वेळेला महाराज वैकुंठाला गेले बरं का. हो देव कधी आले जगद्गुरु तुकोबाराला न्यायला? दशमीच्या दिवशी.
म्हणजे दशमीपासून मोजा. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, प्रतिपदा आणि आज द्वितीया. बरं का? हो. दशमीला आले महाराज. आल्यानंतर महाराजांना म्हटले चला. देव आले. चला म्हटले महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देवा आज दशमीच आहे, आपण आजचं जागर करू, उद्याची एकादशी पूर्ण करू, पारणं सोडून द्वादशीला जाऊ. देव म्हटले काय हरकत नाही, तसं करू. त्या पद्धतीनं ठरलं. मग देवाला छानपैकी पाहुणचार केला. काय केला? कन्या खाऊ घातल्या. कन्या काय खाऊ घातल्या? कन्या. कन्या 2 माणसांनी खाऊ घातल्या, एक विदुरानी आणि एक जगद्गुरु तुकोबाराय. दोघांच्याच कन्या. आणि या दोघांच्या कन्या खायला देवाला 4-4 हात आणावे लागले. हो, अशा प्रकारच्या कन्या. कन्या खाऊ. कण शब्दाचा अर्थ जगतातला वेचून वेचून ज्ञानाचा कण आणि भावनेचा कण जो त्या देवाच्या चरणी समर्पित केला त्याला म्हणायचं तुकाराम महाराजांच्या कन्या आणि विदुराच्या कन्या. हो, अर्थात पाहुणचार सुरू केला. पाहुणचार झाला. द्वादशीला मग देव म्हटले चला. नाही म्हटले आज नाही, आपण काय करू, कोणी येत आहे का बघू. महाराज चक्कर टाकून येतो म्हटले. लोकांची कुजबुज दिसायला लागली. आता शिमगा आलाय, शिमगा आलाय. हो, देवाकडे आले महाराज. आणि महाराज म्हटले अहो देवा लोकांना सवयचे एकदाच यांना बोंबलून घेऊ द्या. म्हणजे काय? महाराज म्हटले अहो सण आणलाय, पुरणपोळी खाऊ द्या यांना, छान बोंबलायचे, शिव्या द्यायचे. आता एकदाच काय ते परिपूर्ण करून घेऊ द्या. ते झालं की प्रतिपदेच्या दिवशी आपण जाऊ. ठरल्याप्रमाणे शिमगा झाला. शिमगा झाल्यानंतर प्रतिपदेला देव जगद्गुरु तुकोबाराय म्हटले चला ना. महाराज म्हटले आज आहे ना मी गावात चक्कर टाकून येतो सगळीकडे. महाराज परत चक्राला गेले. सगळ्याला म्हटले चला. देव आले तो वैकुंठाला न्यायला, माझ्याबरोबर कोण कोण येतं? कोणी आहे ना. आले महाराज. संध्याकाळ झाली यायला महाराजांना. महाराज म्हटले आता उद्या आपण आहे ना वैकुंठाला जायचं, म्हणजे विजयाच्या दिवशी, म्हणजे आज. त्याप्रमाणे हो जगद्गुरु तुकोबाराय सकाळी उठले आणि स्नान वगैरे सगळं केलं. 10 ते 12 दिंडी वगैरे सगळा संपूर्णच्या संपूर्ण जिथून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या वैकुंठ भवनाच्या तिथे हो आले. नांदुरकीच्या झाडाखाली भजन. हो, परमात्मा आलेला आहे, गरुड आलेला आहे. आणि या सगळ्या वैभव संपन्नतेमध्ये महाराजांनी ते शेवटचं कीर्तन केलं. काय अनुभव सांगितला जगाला. रज्जू सर्पाकार भासिले, रज्जूवर भासलेला सर्प जसा खोटा आहे तद्वत जगत खोटा आहे. म्हणूनच मी परमात्म्याचे पाय पकडले. दृश्य द्रुमाकार आणि हे संपूर्ण जगत आहे ना हो दृश्य द्रुमाकार आहे. आणि म्हणून सर्वस्वाशी धनी म्हणजे परमात्मा स्वरूपाला मी प्राप्त झालो. आणि केवढी व्यापकता वाढली. तुकी तुकला तुका विश्वी भरोरी मुरला लोका. महाराज वैकुंठाला विमानात बसले आणि वैकुंठाला निघून गेले. कुडी सहित झाला गुप्त तुका. अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबारायचं वैकुंठ गमन. आणि या जगतातलं सर्वात मोठं आश्चर्य असं आजपर्यंत घडलं नाही, यानंतर परत घडेल असं शक्य नाही. अशा प्रकारची अलौकिक गोष्ट म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा अलौकिक, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी अलौकिक. हे वाचावं, बाकीचं काही वाचू नये. वाचलं तरी चालेल पण त्यातली त्यात खरं वाचायचं असेल तर हेच वाचावं आणि जीवनात कृतार्थता करून घ्यावी. झालेली सेवा श्री संत जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करायची. गुरुजी गेले काय? विजेचा? अरे बापरे, मग आता कधी पोहोचायची? आता कधी पोहोचणार ती? दरवर्षी उशिरा करतात का? आपल्याला पण उशीरच झाला त्यामुळे. ज्ञानेश्वर